नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय माझा महाराष्ट्र माझा विजन एबीपी माझावर. आणि दिवसभर चाललेल्या या सत्रामध्ये आता आपल्यासोबत आहेत केंद्रीय मंत्री, केंद्रीय पर्यावरण मंत्री, वने मंत्री, त्याचप्रमाणे माहिती आणि प्रसारण खातं ज्यांच्याकडे आहे ते भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर. आणि आता या सत्रामध्ये आपण जाणून घेणार आहोत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची केंद्र शासनाच्या दृष्टीने आणि त्यांच्या खात्याच्या दृष्टीने विजन काय आहे आणि त्याला अर्थातच संदर्भ असेल महाराष्ट्राचा. त्यासाठी जाऊयात प्रकाश जावडेकर यांच्याकडे. जावडेकर सर, तुमच्याकडे. जी नमस्ते. जावडेकरजी, तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल तुमची विजन, तुमचा दृष्टिकोन महाराष्ट्रासाठी, केंद्रासाठी, ज्याचा खास संदर्भ हा तुमच्या खात्यांशी असेल. आपली विजन कृपया मांडा. मला असं वाटतं की आमची तिन्ही खाती लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा व्यवस्थितरित्या काम करत आहेत, कारण त्याच्यामध्ये आम्ही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतोय. कालच मी एक आंतरराष्ट्रीय ब्रिक्स देशांच्या मंत्र्यांची परिषद झाली. हो, त्यात आम्ही 5 देशांचे मंत्री उपस्थित होतो आणि ती परिषद सुद्धा आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केली. त्यामुळे वेगळा संदर्भ नाहीये, पण एक निश्चित आहे बरं की महाराष्ट्र हा महत्त्वाचं राज्य आहे. आणि INBच्या बाबतीत पाहिलं, फिल्मच्या बाबतीत पाहिलं तर करमणुकीचं सगळ्यात महत्त्वाचं केंद्र आहे निर्मितीचं. हो, आणि त्यामुळे मुंबईला महत्त्व आहे आणि ते मुंबईचं महत्त्व तसंच राहावं आणि अशा सुविधा आणखी अनेक ठिकाणी तयार व्हाव्यात, हो. हा आमचा प्रयत्न आहे. आमच्याही 4 संस्था आहेत, फिल्म्स डिव्हिजन, चिल्ड्रन फिल्म सोसायटी. तर हो. त्या संबंधामध्ये सुद्धा आम्ही नव्याने विचार करतोय की सगळ्या संस्थांची मिळून एक संस्था करायची, हो, म्हणजे मग त्या सगळ्या रिसोर्सेसचा एकत्रपणे नीट वापर करता येईल. बरं. दुसरा, पर्यावरणाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा बऱ्यापैकी पर्यावरणाचं आपण प्रयास केलेत. आणि आत्ता आम्ही नगर वन म्हणजे जंगल, शहरामध्येही जंगल पाहिजे. बरं. मुंबईला नॅचरल आहे संजय गांधी उद्यान, हो, पण तसं सगळीकडे जर करायचं असेल तर वन खात्याच्या जमिनीवर वन निर्माण करण्याचा एक कार्यक्रम मोठा हातात घेतलाय. पुण्याला 5 वर्षामध्ये खूप चांगलं जंगल तयार झालंय. ते आणखी 10 वर्षामध्ये खूप मोठं होईल, अशीच सगळीकडे करणार आहोत सगळ्या महापालिका क्षेत्रामध्ये. हो, तिसरा भाग आहे की प्राणी रक्षण, आपली सगळी अभयारण्य यांचं उत्तम व्यवस्थापन राहील हे पाहणं, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि औद्योगिक प्रगती होताना उद्योजकांना हो, योग्य अटी घातल्या पाहिजेत, परंतु दिरंगाई नाही व्हायला पाहिजे, हे आम्ही पाहतोय. बरं. आणि त्यांना स्वच्छ कारभार मिळेल आणि त्यांना ऑटोमॅटिक गोष्टींचं पालन करता येईल, बरं. अशा स्वरूपाने ऑनलाईन सगळ्या पद्धती तयार करतोय. त्यामुळे ती आमची खरी विजन आहे. माझ्याकडे हेवी इंडस्ट्री, अवजड उद्योग मंत्रालय सुद्धा आहे. हो, तर त्यामध्ये सुद्धा आम्ही इलेक्ट्रिक मोबिलिटी, इलेक्ट्रिकच्या बसेस नव्या मुंबईमध्ये आल्या, त्याचं मी उद्घाटन केलं होतं. हो. अशा सर्व शहरामध्ये इलेक्ट्रिकल बसेस येणं आणि त्यांची वाहतूक सुरू होणं ही पर्यावरणपूरक गोष्ट आहे. हो. आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा की हवा शुद्ध करणं, हे जे सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंज आहे. तर पुण्यातली सर्व प्रमुख शहरं ही आता त्यामध्ये आलेली आहेत. हो. आणि त्या कार्यक्रमाद्वारे आम्ही प्रत्येक शहराचा सिटी स्पेसिफिक प्लॅन बनवणार आहोत बरं. की कशा दृष्टीने प्रदूषण कमी करता येईल. हो. आणि ते प्रदूषण कमी करण्यासाठी जी सहाय्य केंद्र सरकारही देईल, राज्य सरकारही देईल आणि सगळे मिळून आपण कमी प्रदूषणाकडे पाहू. आणि 20% PM 2.5 हो. आणि PM 10 हे 4 वर्षामध्ये कमी होईल, याच्या दृष्टीने आपला हा कार्यक्रम पुढे वाढेल. जावडेकरजी, तुमच्या या विजन मांडणीनंतर आपण काही प्रश्नोत्तरांकडे वळणार आहोत, ज्यामध्ये काही प्रश्न मी मांडणार आहेत आणि त्याचप्रमाणे आता आपला सगळा कोरोनामुळे
ई विजन चाललेला आहे, सगळा कार्यक्रम इलेक्ट्रॉनिक माध्यमातून आहे, त्यामुळे काही प्रश्न जे इतर वेळी आमच्या कार्यक्रमात तुमच्या समोर असायचे ती मंडळी आता आम्हाला आमच्या सोशल मीडियावरनं प्रश्न विचारतात, तेही काही प्रश्न आपण घ्याल अशी आशा आहे. माझा पहिला प्रश्न आहे जो अगदी ताजी डेव्हलपमेंट आहे आपल्या खात्याशी संबंधित, जो मसुदा पर्यावरण धोरणासंदर्भातला मसुदा समोर आलेला आहे, त्या बाबतीत काही अशा प्रकारच्या टीका झाल्या की तो खूपच उद्योग स्नेही आहे. जयराम रमेशांनी एक टोक गाठलं असेल तर आपण आता दुसरं टोक गाठताय, सुनावणी होणार नाही, पर्यावरण इम्पॅक्ट अनालिसिस आहे ते उद्योगाच्या नंतर होणार आहेत आणि असे काही आणखी तरतुदी आहेत, त्याबद्दल माध्यमांमध्ये आणि पर्यावरण प्रेमींमध्ये सुद्धा नाराजी आहे, आक्षेप आहे, याबद्दल आपलं मत? पहिलं तर हा ड्राफ्ट आहे हो. आणि या ड्राफ्टमध्ये जे तुम्ही आता म्हटलं वा जे लोकांमध्ये समज झालाय असं काही नाहीये. बरं. सुनावणी सगळ्या होणार आहेत, पब्लिक हिअरिंगला कुठेही फाटा दिलेला नाही आणि देण्याचा सरकारचा इरादाही नाही. बरं. आणि त्याचबरोबर आदिवासींच्या कुठल्याही हक्काची पायमल्ली होणार नाही. आणि याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे उद्योगाच्या उभारणी संबंधामध्ये फक्त जयराम रमेश असताना आणि यांच्या काळामध्ये 640 दिवस एका प्रकल्पाला मंजुरीसाठी पर्यावरणाची परवानगी मिळण्यासाठी लागायचे. आम्ही ती आता 108 दिवसावर आणलेली आहे आणि आणखी एक 60 दिवसापर्यंत आणू, कारण अटी सगळ्या कडक राहतील, अटींचं पालन जोरात होईल. परंतु उगीच रेंगाळत ठेवण्याचा जो कार्यक्रम चालायचा तो नाही करायचा. पब्लिक हिअरिंग मध्ये सुद्धा आम्ही उलट ऍडिशनल सुविधा देऊ इच्छितो की जो प्रत्यक्ष उपस्थित राहून देईल त्यालाही अधिकार आहे, पण जो प्रत्यक्ष उपस्थित राहू शकणार नाही असा गावकरी आपलं मत वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा या ला कळवू शकेल आणि पब्लिक पार्टिसिपेशन मध्ये सामील होऊ शकेल. असा खरं त्याचं रूप आहे. लोकांनी एकदा नीट वाचला पाहिजे आणि आता लाखो सूचना आलेत, त्याचा विचार करून आम्ही जेव्हा ड्राफ्ट अंतिम करू त्यावेळेला त्याची चर्चा करणं योग्य ठरेल. मी एवढंच सांगतो, आम्ही पर्यावरणाचं नुकसान होऊ देणार नाही आणि विकास थांबवणार नाही, हे आमचं धोरण आहे. विकास आणि पर्यावरण संरक्षण दोन्ही एक साथ ही आमची घोषणा आहे आणि त्यालाच धरून आम्ही पुढे वागू. जावडेकरजी, गेल्या काही काळामध्ये आपण जेवढ्यांदा बहुधा राहुल गांधींबद्दल बोलला असाल तितक्याच प्रमाणात महाराष्ट्राच्या एका नेत्याशी तुमचा सारखा संपर्क असावा, कदाचित असावा, ते म्हणजे आदित्य ठाकरे. आणि त्याला कारण ठरलेले महाराष्ट्रातल्या 2-4 बाबतीमध्ये पर्यावरणीय मुद्दे असल्यामुळे आदित्य ठाकरेंनी आपल्याशी किंवा केंद्राशी पत्राचार केला होता, संवाद साधायचा प्रयत्न केला होता. मग कुठे वनातून जाणाऱ्या आणि वाघांच्या अधिवासाला धोका ठरू शकणाऱ्या ट्रेनचा मार्ग बदलणं असेल किंवा एखाद्या पुरातन वृक्षाच्या संवर्धनासाठी असेल, तर थोडं याबद्दल सुद्धा सांगा. आणि अनेक महाराष्ट्रात सुद्धा असे प्रोजेक्ट आहेत की ज्याच्याबद्दल वेळोवेळी मुद्दे उपस्थित झालेले आहेत पर्यावरणाशी संबंधित. कोकणातले 2-3 प्रोजेक्ट्स इकडे वानगी दाखल सांगता येतील, त्याबद्दल असं आहे. आपल्याला मुळात महाराष्ट्रातलं माहिती आहे की आता उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, एकूण शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी मिळून एकत्र लढले. मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही लोकसभा निवडणूक लढलो, विजयी झालो. विधानसभा निवडणूक सुद्धा आम्ही एकत्र लढलो. शिवसेनेनी नंतर दगा करून जे जिंकले नाहीत अशा पराजित झालेल्या 2 पक्षांबरोबर त्यांनी संसार मांडला. त्यामुळे भाजपनी यामध्ये काही वेगळं केलं नाही. प्रश्न असा आहे की आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री झाल्यानंतर माझं त्यांचं प्रत्यक्ष बोलणं झालेलं नाही, कारण त्यांचा फोन किंवा हे आलं नाही, काही व्हिडिओ कॉल वगैरेही झाला नाही. पण मी वाचत असतो, त्यांची 1-2 पत्र मिळालेत. त्यातला मूळ मुद्दा असा आहे की पर्यावरणाचं संरक्षण आणि विकास दोन्ही साधता येतो असं माझं पक्कं मत आहे. आणि याला एक उदाहरण देतो. दिल्लीची मेट्रो, दिल्लीची मेट्रोची आज 300 स्टेशन्स आहेत, 50 लाख लोक पर्यावरण पूरक प्रवास करतात, त्यामुळे 5 लाख गाड्या रस्त्यावर येणं थांबलं. हा सगळा विकास जो झाला मेट्रोचा, त्या 300 मेट्रोची स्टेशन 300 आहेत आणि या 300 स्टेशन बांधताना तिथे कधी 5 झाडं कधी 10 झाडं अशी काढावी लागली, पण काही रिप्लांट केली आणि काहीच्या ऐवजी दुसरी 5-5 झाडं जास्त लावली गेली. एका झाडाच्या ऐवजी 5 झाडं. ती आज झाडंही 20 वर्षामध्ये वाढली आणि मेट्रोही सुरळीत सुरू झाली. हा विकास आणि पर्यावरण रक्षणाचा सुंदर समतोल दिसणारा असा हे उदाहरण आहे आणि म्हणून याचाच अवलंब सर्व राज्यांनी करावा. पण आरेच्या बाबतीत बिनसलं कुठे असेल? जावडेकरजी, तुमचा एक्सपर्ट कमेंट त्याबद्दल. आरेच्या बाबतीत मेट्रोचाच मुद्दा होता, आरेच्या बाबतीत आणि मेट्रोच्या बाबतीत पुन्हा पर्यावरणाचाच मुद्दा होता. मग नेमकं बिनसलं कुठे, चुकलं कोण? नाही,
नाही, आमच्याकडे काही बिनसण्याचा मुद्दा नव्हता. हा महाराष्ट्र सरकारचा प्रश्न होता. हो. त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना एक निर्णय घेतला, तो यांनी बदलला. तर ही एक राजकीय प्रक्रिया आहे. हो. प्रश्न एवढाच आहे की आरे शेड्सच्या बाबतीमध्ये हो. जो दोन्ही भूमिका आता महाराष्ट्राच्या समोर आलेत, आणि मी तुम्हाला आता दिल्ली मेट्रोचं उदाहरण मुद्दामून दिलं हो. की जी झालेली आहे मेट्रो आणि जी उत्तम चालू आहे बरं. आणि ज्याचा फार मोठा विस्तार झाला, जगातली सर्वोत्कृष्ट आज मेट्रो मानली जाते. हो. त्यामध्ये झाडं काढावी लागली, पण त्याच्या जास्त झाडं लागली, ती वाढली सुद्धा 20 वर्षामध्ये, आणि त्याच वेळेला जंगलही वाढलं आणि पर्यावरणपूरक प्रवासाची सोय झाली. बरं. हा आता ज्या त्या राज्यकर्त्यांनी ठरवण्याचा विषय आहे, हा केंद्राकडे आलेला विषय नाही. बरं, तुमच्या उदाहरणा मात्र मधून तुम्ही जे उदाहरण दिले त्यातून मात्र जे सांगायचे ते तुम्ही सटीक सांगितलेलं आहे. मी थोड्या राजकीय प्रश्नांकडे सुद्धा वळतो. आपण महत्त्वाचे मंत्री आहात, अनेकदा भाष्य करत असता राजकीय घडामोडींबद्दल. या राहुल गांधींनी मधल्या काळामध्ये 5 मुद्दे मांडले होते उपलब्धीबद्दल मोदी सरकारच्या, आणि त्याला तुम्ही प्रत्युत्तर दिलं अशाच 5 मुद्द्यांनी. तो काय प्रकार होता? अचानक तुमचं राहुल गांधींबद्दलचा आणि काँग्रेसबद्दलचा हा वेगळा स्नेह अनेकदा दिसून येतो. असं आहे, राहुल गांधी हे एक काँग्रेसचे नेते आहेत, त्यांनी काय करावं हा त्यांचा मुद्दा आहे. पण मला असं वाटतं काँग्रेस पक्ष जो सगळ्या देशातल्या चळवळीशी एकरूप झालेला पक्ष होता, तो आता सगळ्यापासून दुरावला. म्हणजे चीनच्या बाबतीमध्ये त्यांनी जी भूमिका घेतली, त्यांच्या बाजूनी एक पक्ष सुद्धा उभा नाही. हो. त्यांचा पक्ष सुद्धा संपूर्णपणे उभा नाही. बरं. आणि म्हणून आज काँग्रेसमधून लोक बाहेर पडत आहेत आणि बाकीचे पक्ष त्यांच्याबरोबर राहिलेले नाहीत. असं एकांतिक राजकारणाची वाटचाल आता काँग्रेसने सुरू केलाय, कारण तिथे केवळ घराण्यातलाच माणूस फक्त राजा होऊ शकतो, बरं. अशी त्यांची धारणा आहे. आमच्या इथे मोदीजी हे सामान्य परिवारातून वर आले, हो. असेच सगळे मंत्री आहेत, आणि त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर आज आपल्याला फरक दिसतो. आज काँग्रेस एकटी पडलेली आहे आणि ते आता राजकारणात संदर्भ घेऊन लागलेत. हो. त्यामुळे कधीतरी आम्ही पण उत्तर देतो. जावडेकरजी, मला महाराष्ट्र वाया राजस्थान जरा यायचं आहे. राजस्थानमध्ये घडामोडी चाललेल्या त्या आपल्या समोर आहे, त्यावरती तर आपण भाष्य कराच. अधिवेशनासाठी मधल्या काळात जो राज्यपाल विरुद्ध सरकार हा जो महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याची वेगळी शेड बघायला मिळाली होती. जो आक्षेप एकेकाळी भाजपचा असायचा, राज्यपाल पदाचा गैरवापर, त्याच दिशेने त्याची पुनरावृत्ती बघायला नाही मिळाली असं नाही वाटत? असं मुळीच नाही, कारण राज्यपालांनी आपले जे संविधानिक कर्तव्य आहेत त्यानुसार त्यांनी त्याचा निर्णय घ्यायचं ठरवलं आणि त्याचं कारण सांगितलं. 3 वेळा राज्य सरकारला पत्र देऊन तुम्ही कशी मागणी करा, किती दिवसाची मध्ये हेट करा, काय काय व्यवस्था करा, बरं. या सांगितल्या. शेवटी मुख्यमंत्र्यांना मान्य केलं मुख्यमंत्र्यांनी, आणि आता 14 ऑगस्टला अधिवेशन होणार आहे, त्यामुळे आता कुठला वाद आहे? बरं. हा, मी अर्थातच मी म्हणून म्हणालो जो उपयोग झाला तो त्याबद्दलचा जो दावा प्रतिदावा होत होता. पण या निमित्तानं जावडेकरजी, सिंधिया तुमच्याकडे येतात, पायलट तुमच्याकडे येतात, महाराष्ट्रामध्ये तर अनेक नामावली घेता येईल काँग्रेस राष्ट्रवादीतली. मग भाजप कोणता आणि मग काँग्रेस कोणती उरली? भाजप हा पहिल्यापासून 1951 पासून जनसंघ आणि त्यानंतर 80 पासून भारतीय जनता पार्टी झाला. हा सगळ्यांना सामावून घेणारा आणि पुढे नेणारा हो. गंगेचा प्रवाह आहे, आणि त्यामुळे त्या गंगेमध्ये सगळेजण मिसळून हो. सगळ्यांचा रंग तोच होतो. हाच अनुभव आमचा आहे. बरं. आणि म्हणून भाजपमध्ये आल्यावर माणसं सुखी पण राहतात आणि त्याचबरोबर त्यांचा कार्यशैलीत पूर्वीपेक्षा वेगळा बदल होतो, हो. चांगला बदल होतो. बरं. म्हणजे बाकी काही स्वच्छता करावी लागलीच तर त्यासाठी पर्यावरण मंत्री जावडेकर पण आहेत आणि गंगा स्वच्छता अभियानच्या उमा भारती पण आहेत, त्यामुळे ते काळजी घ्यायला आपण सगळे समर्थ आहात. आमच्याकडे नेहमीच एक पक्ष हा सुसंघटित पक्ष आहे. बरं. आता लॉकडाऊन झाला, पण पक्ष आमचा लॉकडाऊन झाला नाही. बरं. आमच्या पक्षांनी जनतेमध्ये उतरून काम केलं, शिधा वाटप केलं, अन्नधान्याची व्यवस्था केली, हो. अन्नदानाची व्यवस्था केली, त्याचबरोबर लोकांना जे जे सहकार्य पाहिजे ते करण्याची व्यवस्था केली. आता कोरोनाच्या साथीमध्ये गावोगावी हो. संक्रमित वस्तीमध्ये जाऊन तिथे घराघरामध्ये पाहणी करण्याचं काम PPE सूट घालून बरं. ते सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांनी केलं. अनेक डॉक्टर त्यामध्ये सहभागी झाले, डॉक्टरीचे विद्यार्थी सहभागी झाले. त्यामुळे अशा पद्धतीने
आम्ही काम करतोय आणि आमची व्हर्च्युअल रॅली आणि व्हर्च्युअल बैठका या रोज चालू आहेत. त्यामुळे आम्ही जनतेतही आहोत आणि आम्ही पडद्यावरही आहोत आणि आमचा पक्ष मुळीच लॉकडाऊन झालेला नाही. जावडेकरजी, आम्ही हा दिवसभर चाललेलं आपलं सत्र आहे आणि त्यामध्ये सुरुवात झाली राज ठाकरेंपासून आणि ते म्हणाले, राज ठाकरेंनी आश्चर्यकारकरित्या देवेंद्र फडणवीसांच्या विधानात आणि यांच्या विधानात खूप साधर्म्य आहे. ते म्हणतात राज ठाकरे की मला इकडे काही मुख्यमंत्री दिसत नाही, दिसतात ते टीव्हीवरती दिसतात आणि हे 3 पक्षाचं सरकार आंतरविरोधामुळेच टिकेल असं वाटत नाही. हे कशाची संकेत म्हणायचे? हे सिग्नल सगळ्यांना जाणवू लागलेत राजकीय परिप्रेक्ष्यामध्ये? असं आहे, मी जसं सांगितलं, महाराष्ट्राच्या राजकारणातला एक महत्त्वाचा बदल जो आपण विसरताच कामा नये की जनतेचा कौल कोणाला मिळाला? मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप सेनेला विधानसभेमध्ये महाराष्ट्राचं राज्य करण्याचा कौल मिळाला. सोडून कोण गेलं? शिवसेना भाजपशी गद्दारी करून, या मतदारांशी गद्दारी करून ते दुसऱ्या 2 पक्षांबरोबर गेले, जे पक्षांना लोकांनी निवडणुकीत जागा दाखवून दिली आणि लोकांनी ज्यांना पाडलं त्या लोकांना बरोबर घेऊन त्यांनी केवळ मुख्यमंत्री व्हायचं, यामध्ये त्यांनी हे काम केलं. आणि म्हणून महाराष्ट्राचा हा राजकीय इतिहास असा लगेच विसरण्यासारखा नाही. आणि त्यामुळे इथे आंतरविरोधांनी भरलेलं सरकार याचं जे बाकी ठिकाणी होतं तेच महाराष्ट्रातही होईल. जावडेकरजी, आता 5 ऑगस्टला भारताच्या राजकीय इतिहासातला, सांस्कृतिक इतिहासातला आणि भाजपसाठी व्यक्तिगत सुद्धा एक महत्त्वाचा दिवस आहे. राम मंदिर भूमिपूजनाचा हा दिवस आहे. राज ठाकरे असं म्हणाले आज आमच्या संवादामध्ये की एवढा मोठा ऐतिहासिक क्षण असेल तर जरा थांबून पुढच्या वर्षी धूमधडाक्यात करा. त्यासाठी इतक्या मोठी आंदोलनं झालेली आहेत, एवढं मोठं मंदिर बनतंय, 3रं मंदिर असणार आहे हिंदूंचं सगळ्यात मोठं जगातलं. मग हा असा 5 तारखेला निवडक लोकांसोबत छोटा उपक्रम कशाला, मोठा उत्सव का नाही? पहिलं म्हणजे हे भूमिपूजन आहे. हो, राज ठाकरे व बाकी सगळ्यांची इच्छा आहे, जनतेची इच्छा आहे, तसं मंदिराचं काम 2-2.5 वर्षात पूर्ण झाल्यानंतर भव्य उद्घाटन होईल, संबंध देशभर त्याचा जल्लोष होईल. पण तोपर्यंत आता काम सुरू करायचं, थांबायचं नाही. आणि म्हणून काम सुरू करण्याची ही कार्यक्रम आहे. आणि हा आता स्वतंत्र न्यास स्थापन झालेला आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे. त्यांनी कार्यक्रम ठरवलेला आहे. पंतप्रधान त्यामध्ये जाणार आहेत, पण पंतप्रधान जाणार आहेत त्यामुळे फक्त 150 लोकांना तिथे आमंत्रित केलेलं आहे त्या विषयाशी संबंधित. आणि त्यांच्या सहित हा कार्यक्रम भूमिपूजनाचा आहे, जो आम्ही दूरदर्शनवर लाईव्ह दाखवणार आहोत. आणि बाकी सगळ्या चॅनल सुद्धा लाईव्ह दाखवणार आहेत. आणि ते झालं, तुम्ही सुद्धा दाखवाल. आणि त्यामुळे आपोआपच सगळ्या जनतेला हा कार्यक्रम पाहता येईल. शेवट, तुमच्या वाक्याचा शेवटचा उल्लेख हा माध्यमांच्या बाबतीत झाला, म्हणून जरा तुमच्या मिनिस्ट्रीशी संबंधित एक प्रश्न. मधल्या काळामध्ये 2 चॅनल्सच्या बाबतीत दिल्लीतल्या काही कव्हरेजबद्दल त्यांच्यावरती गॅग ऑर्डर टाईप आणण्यात आली, त्यांच्यावरती कारवाई झाली. PTIने चायनीज एन्व्हॉयची मुलाखत घेतली म्हणून थेट प्रसार भारती कधी नव्हे ते इतक्या वर्षांचा घरोबा असताना सुद्धा म्हणते की आम्हाला तुमच्याबरोबरचं कॉन्ट्रॅक्ट पुनर्विचार करावा लागेल. तर PTI सारखी एवढी जुनी संस्था आहे, अशा प्रकारे माध्यमांच्या बाबतीत मेसेजिंग देणं, अशा प्रकारे फिलर्स पाठवणं, तुम्हाला असं वाटत नाही हे जरा थोडं पठडीच्या पलीकडचं होत चाललंय? असा आहे, PTIचा विषय अजून सध्या चालू असल्यामुळे मी त्या विषयात जास्त बोलू इच्छित नाही. पण मुळामध्ये आम्ही आमचं नातं अजून संपवलेलं प्रत्यक्षात नाहीये. आम्ही त्यांना इरादा स्पष्ट केला, आमची नाराजगी व्यक्त केली की तुम्ही चीनच्या वकिलाला प्लॅटफॉर्म दिलात. प्लॅटफॉर्म नुसता दिलात असं नाही, त्याचा रिलीज प्रेस ट्रस्टनी इश्यू करण्याआधी ऐवजी चीनच्या एम्बसीनी जारी केला. आणि त्यांना कन्व्हिनियंट 3 पॅराग्राफ होते, तेवढाच इंटरव्ह्यू सबंध जगभर दिसला. दुसरं म्हणजे त्यांना कोणताही जड प्रश्न विचारला नाही. आणि यामध्ये भारताच्या राष्ट्रीय हिताच्या विरोधी भूमिका घेतली, हे आम्ही PTIला स्पष्टपणाने सांगितलेलं आहे. आणि म्हणून PTIनी वा कुठल्याही वर्तमानपत्रांनी सरकारवर टीका केली हा आमचा कधी राग नाही. प्रधानमंत्र्यांच्या कार्यक्रमासंबंधी, भाषणासंबंधी वा कुठल्या निर्णयासंबंधी बोलले तर आम्हाला काही म्हणायचं नाही. पण देशाच्या हिताविरुद्ध मीडियाने सुद्धा जाता कामा नये हा आमचा जरूर आग्रह आहे.
जावडेकरजी, शेवटची 2-3 मिनिटं असतील. मी शेवटचा प्रश्न घेतो, जो तुमच्या खात्याशी थेट संबंधित नसला तरी त्या संदर्भात मात्र तुमचं काम राहिलेलं आहे. तो आहे HRD मिनिस्टर तर्फे, म्हणजे ज्याचं आता शिक्षा मंत्रालय नाव आहे, त्या मसुद्याच्या बाबतीत 2-3 प्रश्न आहेत. एक म्हणजे हा रेव्होल्युशनरी मसुदा समोर येत असताना, निर्णय प्रक्रिया समोर येत असताना राज्यांना पुरेसं इन्व्हॉल्व करून घेण्यात आलं नाही असा पहिला सूर उमटतोय. दुसरा मुद्दा, इंटरडिसिप्लिनरी आंतरविद्याशाखीय अप्रोच चांगला आहे, पण समजा मी कॉमर्स कॉलेजमध्ये असेल आणि मला आर्ट्सचे 2 विषय घ्यायचे असतील तर मग मी आर्ट्ससाठी कुठे जाणार, आणि हे आपण पॅन इंडिया राबवणार असू तर त्याचं काय. आणि तिसरा प्रश्न याच्याशीच निगडीत, अजूनही आपण बजेटरी प्रोव्हिजन ही अजूनही आपण 6% पर्यंत गेलेलो नाही आहोत, ते यंदा तरी शक्य होणार आहे का यापुढे? पहिलं म्हणजे 6% खर्चाची कमिटमेंट आम्ही केलेली आहे, ती येत्या काही वर्षामध्ये पूर्ण होईल. आता 4.5% आहोत, 1.5% अजून वाढवू आणि ते निश्चितपणाने वाढेल. दुसरं म्हणजे आंतरशाखीय व्यवस्था ही अतिशय सुगमरित्या हल्ली उपलब्ध होते. अनेक गोष्टी ऑनलाईनही आता होणार आहेत. या नव्या माध्यमाची आता सगळ्यांना सवय झाली आहे, त्यामुळे ऑनलाईनही करू शकतात, ऑफलाईनही करू शकतात, शेजारच्याच कॉलेजमध्येही जाऊ शकतात. आपल्याकडे मुंबई IIT आणि त्याच्या शेजारी NIT आहे, नीती आहे, पण त्या दोन्हामध्ये एवढी कडक भिंत आहे, दीवार इतनी बडी आहे की इथले विद्यार्थी तिकडे जाऊ शकत नाहीत. हे आम्ही मोडतोय आणि कुठलेही विद्यार्थी कुठेही जाऊ शकतील असं जे आपण जगातल्या उत्तम विद्यापीठात पाहतो ते पाहू. मूळ या शैक्षणिक धोरणामधलं सगळ्यात महत्वाचं आहे की वयाच्या 3ऱ्या वर्षापासून 8व्या वर्षापर्यंत मुलाची कॉग्निटिव्ह स्किल्स डेव्हलप व्हावी, या दृष्टीने त्याच्यामध्ये अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन अँड केअर असा कार्यक्रम घेतलेला आहे. मातृभाषेला प्राधान्य दिलेलं आहे. भारतीय भाषा ज्या विविध प्रदेशात बोलल्या जातात त्यांचा विकास करण्याचं बोललं गेलेलं आहे. आणि म्हणून या धोरणाची यांची समिती नेमली आणि माझ्या कारकिर्दीच्या अखेरीस त्यांनी आपला रिपोर्ट मला सादर केला होता. त्यामुळे मला अतिशय निश्चित आनंद आहे. आता वर्षभराच्या कालावधीत सुद्धा खूप नव्या सूचना आल्या आणि खूप नवा विचार विनिमय झाला. अंमलबजावणी कधीपासून अपेक्षित आहे जावडेकर सर? या धोरणाची अंमलबजावणी कधीपासून अपेक्षित आहे सर? एक समर्थ लगेच ज्या गोष्टी लगेच सुरू करता येतील त्या लगेच सुरू होतील, पण येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये सगळ्या गोष्टी मार्गी लागलेल्या असतील. एक शेवटचा प्रश्न जाता जाता, कारण वेळ पूर्ण संपलेली आहे, राष्ट्रीय मुद्दा झालेला म्हणून हा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. बिहारमध्ये तो पॉलिटिसाइज झालेला जो आहे सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या, त्यामध्ये आता बिहार सरकारने, पोलिसांनी, तिथल्या राजकीय पक्षांनी आणि महाराष्ट्रात सुद्धा तो पेटलेला आहे. CBI चौकशी आता झालीच पाहिजे अशी स्थिती आहे. आपलं काय मत आहे या बाबतीत? नाही, या विषयात माझं मत अशासाठी नाही की ज्या विषयाची आपल्याला माहिती नाही त्याची पोलीस यंत्रणेकडून वा कुठल्याही यंत्रणेकडून चौकशी होतीये, तर ती चौकशी आणि त्याच्यात ज्यांनी तक्रारी केलेत किंवा ज्या बिहार सरकारने FIR केलाय त्यांना या संबंधामध्ये पुढाकार घ्यायचा आहे. निष्पक्ष चौकशी होऊन आपल्याला त्याच्यातलं सत्य कळावं हा मुद्दा आहे. आणि कला क्षेत्रामध्ये कुठल्याही बंधनाविना गुणाला वाव मिळाला पाहिजे, हे आमचं धोरण आहे. जावडेकरजी, खूप खूप धन्यवाद. आपण आम्हाला वेळ दिला आणि या विषयावरती भाष्य केलं आणि आपलं विजन सुद्धा आपण ABP माझाच्या प्रेक्षकांसमोर मांडलं, त्यासाठी आभार, धन्यवाद. आणि यानंतर माझा महाराष्ट्र माझं विजन मध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र हा सिलसिला, ही सत्र अशी सुरू राहणार आहे. पाहत राहा ABP माझा.